मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत बसलेल्या आंदोलनकर्त्या मराठा समाज बांधवांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वतीनं 2 खाद्यपदार्थांच्या गाड्या पाठवण्यात आल्या आहेत। मंगळवारी दुपारी राहुरी येथील त्यांच्या संपर्क कार्यालयातून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, फरसाण तसेच खाद्यपदार्थांच्या गाड्या मुंबईला रवाना करण्यात आल्या आहेत। याप्रसंगी माजी उपसभापती रवींद्र आढाव, बाळासाहेब खुळे, बाळासाहेब लटके, दत्तात्रय कबाणे, नंदकुमार तनपुरे, रामभाऊ तोडमल, डॉ बाबासाहेब आढाव, सोहम तनपुरे, सौरभ बुंडे, प्रदीप भुजाडी, शहाजी जाधव, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब बुंडे, प्रशांत डवले, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चौगुले, संकेत दुधाडे, धनंजय मसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। येथे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा आंदोलन चालू आहे, या आंदोलनाकरता राज्याचे माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या वतीनं त्या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांच्यासाठी लागणारा अत्यावश्यक जी खाद्यपदार्थ असेल, पाण्याची बॉटल असेल, याची गाडी 2 गाड्या या ठिकाणी राहुरीहून प्रस्थान आज होत आहे। वास्तविक पाहता सरकारने या मराठा आंदोलनाच्या प्रश्नावर लवकर निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यांच्या सरकार यांनी आंदोलकाच्या सुरुवातीला जी परिस्थिती मुंबईमध्ये उद्भवली आहे, उदाहरणार्थ त्या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्या दुकानं बंद करणे असेल, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था न करणे असेल, यासारखे जे असुविधा त्या ठिकाणी मराठा आंदोलकाला झालेली आहे, त्या न्यूजमुळं त्या ठिकाणी राज्यभरामधून त्या आंदोलकांच्या मदतीसाठी ओघ हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तसाच ओघ हा राहुरी तालुक्यातूनही चालू आहे आणि आज माजी मंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या वतीनं 2 गाड्या या ठिकाणी मुंबई येथे प्रस्थान होतात। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।